पण खरंच लातूरच्या मातीमध्ये एक गुण आहे. लातूरच्या मातीमध्ये एक गुण आहे, लढण्याचा, झगडण्याचा, प्रामाणिकपणाचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्यातले धक्के पचवायचा. आम्ही सर भूकंप पचवलेली माणसं आहोत. तुमचा जिल्हा कुठला मला माहित नाही सर, तुम्ही पुणे आणि सर तुम्ही विदर्भातले आहेत. मला वाटतं 94च्या भूकंपामध्ये अनेक गावं, 93च्या भूकंपामधले अनेक गावं उद्ध्वस्त झाली. पण उद्ध्वस्त झाल्यानंतर सुद्धा उभं राहणं लातूरला जमतं. लातूरनं ते करून दाखवलं. किल्लारीसारखं शहरचे शहर एक मोठं गाव गडप झालं जमिनीमध्ये, पण तरी सुद्धा माणसं उभी राहिली. त्यानंतर स्वर्गीय विलासरावजी गेले. लातूरसाठी एक मोठा धक्का होता, तो एक राजकीय धक्का होता, राजकीय भूकंप म्हणूया आपण. कोणाला वाटलं नव्हतं की राज्याचं आणि देशाचं नेतृत्व करण्याची ताकद ज्या माणसामध्ये आहे ते आज इतक्या लवकर आपल्याला सोडून जातील असं कधी वाटलं नव्हतं. आणि त्यांचं जाणं हा एक प्रकारचा धक्का होता. पश्चिम महाराष्ट्रातून रेल्वेनं जेव्हा पाणी आणलं गेलं तेव्हा दुष्काळानं माणसं मुळासकट उखडून पडली सर. माणसं मुळासकट उखडून पडली या दुष्काळानं. पण त्या दुष्काळात सुद्धा तरुण राहून पुन्हा उभी राहणारी आणि पुन्हा आयुष्याची पालवी फुलवणारी ही माणसं आहेत. आणि या माणसांच्या आयुष्यामध्ये आज पुन्हा एक धक्का आला ज्याचा आम्हाला अभिमान वाटायचा, ज्या गोष्टीचा लातूरकर म्हणून आम्हाला अभिमान वाटायचा आणि आहेच, ज्या गोष्टीचा आम्ही गेली अनेक वर्ष अभिमान बाळगला त्या गोष्टीचा आजही आम्हाला अभिमान आहेच. आणि तो म्हणजे आमचा लातूर पॅटर्न. लातूर पॅटर्नचा अभिमान आहे. आज ज्या वळणावरती आपण सगळेजण उभे आहोत, तुमच्या मूळ मुद्द्यावर येतोय. एका अतिशय संवेदनशील अशा वेदनादायी प्रसंगाला आपण सगळेजण तोंड देतो. मी लातूरकर आहे, पण लातूरकर म्हणजे आपल्या लातूरच्या मागे उभं राहून कुणीतरी काळे कारनामे करणं नाही. मी अतिशय थेट बोलतोय. लातूरकर म्हणजे नाही. लातूरकर म्हणजे कोण? ज्या लातूरचं नाव या महाराष्ट्रात नाही, मराठवाड्यात नाही, तर संपूर्ण देशामध्ये ज्यांनी पोहोचवलं, अतिशय निष्ठेनं ज्यांनी काम केलं. पिढ्या खपल्या हो या लातूर पॅटर्नला उभं करण्यासाठी. माणसं खपली आहेत इथला. प्रचंड कष्ट केलेली माणसं आहेत आणि त्यांच्या कष्टातून, त्यागातून, जिद्दीतून हा लातूर पॅटर्न उभा राहिला. सर ह्या लातूरमध्ये काय आहे? फारसं कोणी इकडे पोस्टिंग मागत नाही, पण जिल्हा आमचा खूप चांगला आहे. एकदा इथून गेला की मग म्हणतो असा जिल्हा नाही, येईपर्यंत फारसं कोणी मागत नाही. त्याचं कारण असं आहे, लोकांना बाहेर असं वाटतं इथं कुसळच येतात, कारण आम्ही बदनाम झालो ना, पाणी नाही, रेल्वेनं पाणी येतं वगैरे वगैरे. पण ज्या मातीमध्ये कुसळं येतात असं सांगितलं जात होतं, त्या मातीमध्ये डॉक्टर आणि इंजिनियर उभं करण्याचं आणि उगवून आणण्याचं काम ज्या लातूर पॅटर्ननं केलं त्याचा आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे. पण आज काय झालं? ज्या लातूरची मान अभिमानानं संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये आपली उंचावलेली होती, त्या लातूरला आज शर्मेनं मान खाली घालायला लावण्याचं काम काही माफियांनी केलं. लाज आणि शरम वाटते त्यांची. ती याच्यासाठी की हजारो पोरांनी त्यांच्या पायावरती डोकं टेकवलं होतं. या लातूरनं त्यांना डोक्यावर घेतलं होतं. या लातूरनं त्यांच्या कितीतरी सन्मान केलेले होते. याच व्यासपीठावरती मला वाटतं कित्येक सन्मान झालेले असतील आणि ते सगळे सन्मान
तो जो सगळा मान मरातब होता ना, तो सगळा 4 पैशासाठी उद्ध्वस्त ज्यांनी केला ना, त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहणार नाही. कारण त्यांच्याकडे सगळं काही असतानाही त्यांनी लातूरचा क्षणभर विचार केला नसेल ना. मला आज प्रश्न मिळतो, एकट्यात जेव्हा असतो तेव्हा वाटतं, तुमच्याकडे पैसा, प्रसिद्धी, सन्मान सगळं असताना तुम्ही हे पाप का केलं? कशासाठी केलं? अजून हव्यास? तुम्ही 1000 नाही, 1,00,000 कोटी कमवा. 1000 नाही, 1,00,000 कोटी कमवा. या महाराष्ट्रातले नाही, संपूर्ण देशातले सगळ्यात मोठे व्यक्ती बना, अभिमान वाटेल. पण गोरगरिबाच्या पोरांच्या स्वप्नाचा चुराडा करून जर तुम्ही तुमचं साम्राज्य उभं करणार असाल ना, नाही चालणार. 1/2 एकर जमीन ज्या बापानं विकली, लातूरमध्ये मी ठेवेन, मी माझ्या पोराला शिक्षण देईन, माझं पोरग डॉक्टर बनवेन. माझा बाप शेतकरी आहे आणि तुमच्या सगळ्यांचे काय बाप काय सगळेच आधी काही नव्हते ना, आता थोडं थोडं आलं, 2 पैसे आता आले. पण सामान्य कुटुंबातल्या पोरांना लहानपणापासून काय सांगितलं जातं? शेतीला पाणी नाही. आमच्या कपाळावर एकच गोष्ट सांगितली गेली, कोरली गेली, या डोक्यात फिट्ट बसवली गेली, बाबा शिक्षणाशिवाय तुझा उद्धार नाही. शिकलास तरच आयुष्यात तुझं काहीतरी खरं आहे, शिकला नाहीस तर आमच्यासारखी अवस्था आहे, असं शेतकरी बाप आयुष्यभर सांगत होता. आणि मग शेती विका पण शिका या एका तत्वावरती सामान्य माणूस, बाबासाहेबांनी पण आम्हाला हे सांगितलं, हे जे सतत घडवलं गेलं, शिक्षण हेच आहे. मग सामान्य माणूस या शिक्षणावरती विश्वास ठेवून आपलीही पोरं लागतील का? सामान्य माणसाला अधिकार नाहीये माझं पोरग डॉक्टर व्हावं म्हणून? की धनदानग्यांनाच वाटावं की माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे पोहोच आहे आणि त्या पोहोचीच्या आधारावरती तो अधिकार माझा आहे? हे जर कुणाला वाटत असेल ना, त्यांना समाजात सन्मान नाही. सॉरी बॉस, तुम्ही कितीही मोठे असू देत, आणि आम्ही दिला नाही पाहिजे. काही जण जातीच्या आड लपण्याचा प्रयत्न करतील. मी अनेक उदाहरणं सांगतो या महाराष्ट्रातली. गेल्या 5 वर्षामध्ये जे अशा चुकीच्या पद्धतीने समोर आलेत, ते जातीच्या मागे लपण्याचा प्रयत्न करतात, धर्माच्या मागे लपण्याचा प्रयत्न करतात, शहराच्या अस्मितेच्या मागे लपण्याचा प्रयत्न करतात. पण अशा लोकांना खड्यासारखं बाजूला केलं पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा हे वाईट काम केलं तेव्हा जातीचा विचार केला नाही, तुम्ही शहराचा विचार केला नाही, तुमच्या धर्माचा विचार केला नाही. मग आज तुमचं पाप लपवण्यासाठी आमच्या आड लपायची गरज नाही. पुरी सर म्हणाले, आपल्या माणसाचं कौतुक जरा जास्त असतं. विलास बडे आमचा हिरो आहे. आई शपथ एक गोष्ट सांगतो, हे असले प्रत्येक हार, हा प्रत्येक सन्मान आणि हे प्रत्येक शब्द आहेत ना सर, प्रत्येक पाऊल टाकत असताना 10 वेळा विचार करायला लावतात. तुम्ही वाजवलेली प्रत्येक टाळी सुद्धा आठवली पाहिजे आयुष्यात वाईट काम करत असताना. हजारो लाखो माणसं रोज टीव्हीच्या समोर उभं राहून जेव्हा बघतात ना, त्यांना वाटतं माझा आवाज कुणीतरी बोलतोय. नियतमध्ये पाप आणताना 100 वेळा विचार मी केला पाहिजे. जर नाही केला तर माणसांचा चांगुलपणावरचा, प्रामाणिकपणावरचा, सत्यावरचा विश्वास उडून जाईल. आणि जर तो विश्वास उडाला ना, तर तुमचे किती 1000 कोटीचे साम्राज्य असू द्यात, 1000 कोटीचे साम्राज्य असू द्यात, सगळे उद्ध्वस्त झालेले आहेत. हा इतिहास इथं आहे. बॉस, पैसा नाही मोठा नाही, आजही या समाजात चांगुलपणाच मोठा आहे आणि चांगुलपणालाच हा देश, हा समाज सन्मान करतो. पण आज काय झालंय? मला काही जण म्हणतात तुम्ही तिखट बोलता. मी तिखट नाही बोलत.
आणि खरं बोलण्याची किंमत मोजायची तयारी आहे, मोजली आहे, मरेस्तोर मार खाल्लाय, तुडवलंय लोकांनी, जीवे मारण्याच्या धमक्या आल्या, स्टिंग ऑपरेशन सगळं केलं, पण जो धर्म आहे ना माझा जो धर्म आहे ना, त्या धर्माशी कधीही बेईमानी नाही. प्रत्येकाचा धर्म आहे, मला वाटतं आपण सगळ्यांचा धर्म आहे आणि सगळी माणसं आपापला धर्म पाळतायत. हो, हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर इथं झाडू मांडणारा जो माझा दादा असेल त्याने सुंदररित्या त्याचा धर्म पाळला तर उद्या इथं चांगला कार्यक्रम होणार आहे. ह्या माईकवाल्या दादानी जर प्रामाणिकपणे काम केलं तर माझं भाषण तुमच्यापर्यंत नीट पोहोचणार आहे, सगळा कार्यक्रम नीट होणार. त्यांचा धर्म आहे तो. प्रेक्षक म्हणून सुद्धा तुमचा एक धर्म आहे. तुम्ही ऐकताय, तुमच्या आयुष्यातला अमूल्य वेळ काढून तुम्ही इथं बसलाय, तुम्ही ऐकताय हे सगळं, तुम्ही तुमचा धर्म पाळताय प्रेक्षक म्हणून मी बोलू शकतोय. आज समाजातल्या चांगल्या माणसांचं कौतुक आपण केलं पाहिजे, आपण बोललं पाहिजे, त्या माणसांना सन्मानित केलं पाहिजे. धर्म पाळतायत नाही माणसं. सामाजिक क्षेत्रामध्ये जेव्हा येतात, लायन्स क्लबच्या माध्यमातून आज काम कर, धर्म पाळतायत ना. धर्म काय आहे? आपलं कर्म हेच धर्म आहे. पण याच धर्माच्या नावाखाली या लातूरमध्ये सामान्य माणसाला गंडवलं गेलं. ज्याच्या पायात चप्पल नव्हती, 500 रुपयाची चप्पल पायात नसलेला एक शेतमजूर आणि शेतमजूर महिला जाते आणि दानवा माऊलींच्या माझ्या पादुका म्हणून त्याच्यावर आपले 500 रुपये टाकते. पायाला चप्पल नाही, पण माझ्या माऊलींच्या पादुकावर मी ठेवते, माझा धर्म निभावते म्हणून पाया पडून जी जाते, त्या माऊलीनं टाकलेले अनवाणी पायानं टाकलेले 500, 400, 200, 100, 50, 10 रुपये तुम्ही जर पोते भरू घेऊन पळून जात असाल ना, तर लाज वाटते, तुमची शरम वाटते आम्हाला. देवाच्या आणि धर्माच्या नावानं जो बाजार मांडला गेला ना, सर मला एका गोष्टीचं खरंच वाईट वाटतं. आम्ही संतांना बघितलं, मी जन्मल्यापासून संत बघितलेले आहेत. माझ्या घरात संत परंपरा आहे, वारकरी परंपरा आहे. टाळ मृदुंग वीणा, टाळ मृदुंग वीणा हा वारकरी संप्रदाय आहे. पण स्टेटसला पिस्तुल ठेवून हे पिस्तुले वारकरी संप्रदायाला बदनाम करतात ना, तेव्हा माझ्या लातूरचं नाव खाली जातं. आणि म्हणून लातूर करून आपण त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. हे कुणाची एकट्याची जबाबदारी नाहीये, आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे. ह्या देशाचा, ह्या समाजाचा एक विवेक आहे. मला माहिती आहे सगळ्यांना वाटतं हे चूक आहे, फक्त आपण घाबरतो. काळच तसा आहे. तुम्हाला काय वाटलं पत्रकारांना सोपं आहे? अवघड आहे, सगळ्यांनाच अवघड आहे. असंवेदनशीलता समाजातली वाढत चालली आहे. कुणाला कुणावर टीका नको आहे, आणि कुणी कुणावर टीका केली तर त्याची किंमत मोजावी लागते, आणि ज्याची मोजायची तयारी आहे तोच पुढे आहे. बाकीचे आपलं काय चाललंय? पण हे जे होत आहे ते अतिशय चुकीचं आहे. जिथं जिथं चुकीच्या गोष्टी होतील तिथं आपण बोललं पाहिजे. चुकीला चूक आणि बरोबर जे असेल त्याला बरोबर म्हटलं पाहिजे. आणि त्यामुळे मला आज या व्यासपीठावरून काही गोष्टी सांगायच्यात. लातूर पॅटर्न संपला अशा पद्धतीनं कोणी जर मांडणी करत असेल तर ते अतिशय चुकीचं आहे. लातूर पॅटर्न हा कुठल्या एका व्यक्तीशी निगडीत नव्हता, तो कुठल्या एका क्लासशी निगडीत नव्हता. लातूर पॅटर्न हा हजारो माणसांनी कष्टातून उभा केलेला आहे. तो संपणार नाही. उलट वाईट गोष्टी बाजूला पडल्या तर तो झळाळून निघेल. पण सर मला इथं कुणावर वैयक्तिक टीका करायची नाही. मला असं कळलं, आज ब्रेकिंग न्यूज आहे की त्या उद्योग परिसरातल्या सगळ्या क्लासेसना बंद करा असं सांगितलं. सर चूक एकाची झालेली आहे, सगळ्यांना फास देणं योग्य नाही. माझं स्पष्ट मत आहे. जर ते तिथे चुकीचं करत असतील तर काल चुकीचं करतेत हे कळलं का? गेले कित्येक वर्ष तिथे क्लासेस चालतात, याचा अर्थ त्याला अभय कुणाचं होता हा सवाल आहे.
आणि आज त्या क्लासेसच्या माध्यमातून जे चूक असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करा, केली पाहिजे. पण ते गव्हाबरोबर किडे रगडता कामा नयेत. आणि तसं झालं तर लातूरचं प्रचंड मोठं नुकसान होईल आणि हे होता कामा नये. त्याच्यासाठी आपण सजग असलं पाहिजे. आणि सर, जे चुकीचे असतील ना सर, त्यांच्यावर इतकी कडक कारवाई करा ना, त्यांच्या डोक्यात विचार आला नाही पाहिजे, डोक्यात, की कुठल्या तरी सामान्य गरीबाच्या पोराचा हक्क मी मारेन, माझ्याकडे पैसा आहे, मी धनदांडगा आहे, माझी पोहोच आहे आणि मी माझ्या पोराला डॉक्टर करू शकतो. रे तुम्ही कोड गरीब लागून गेलात, तुम्हाला अधिकार नाहीये तुमची पोरं डॉक्टर करण्याचा, त्याचं स्वप्न करण्याचा, तुमची पोरं IAS करण्याचा, IPS करण्याचा, कारण तुम्ही गरीब आहात. जर कुठल्या धनदांडग्यांना हा माज आलेला असेल असं वाटत असेल तर सर त्यांच्यावर कारवाई करा, अशी करा की उद्या कुठल्या गरीबाचा हक्क मारत असताना 100 वेळा त्यांनी विचार केला पाहिजे. या देशामध्ये कुणाचा अधिकार हिरावताना 100 वेळा त्या लोकांनी विचार केला पाहिजे. याबद्दल कुठलंही दुमत नाहीये. पण हा लातूर पॅटर्न ज्याच्याबद्दल आज संपूर्ण देशात आहे, मी ओरडून सांगेन, मी शब्द देतोय आज या व्यासपीठावरून. माझ्याकडे एक माध्यम आहे, मी रोज तिथून बोलतोय आणि तुम्ही रोज ऐकताय, मला माहित आहे. बडे मोदी किती जण बघतात? तुम्ही ऐकलंय, मग धन्यवाद. हे आमचे कुटुंब आहे सगळं. मी नेहमी सातत्याने हे सांगतोय, लातूर पॅटर्न म्हणजे कोणी एक व्यक्ती नाहीये. आणि हा जो लातूर पॅटर्न आहे ना, हा लातूर पॅटर्न आणखी उंचीवर नेण्याची जबाबदारी तुमची, माझी, आपल्या सगळ्यांची आहे. कारण आपल्याकडे शिक्षणाशिवाय दुसरं काही नाहीये. आज पुन्हा आपल्याला स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची वेळ आली आहे. ठीक आहे, अग्निपरीक्षा आहे, पण आपली पोरं पुढच्याच परीक्षेमध्ये दाखवून देतील गरीबाच्या पोरांच्या मनगटात दम आहे. सर बघा तुम्ही, पुढच्याच एक्झाम मध्ये लातूर मधली आता फोडणारी गेली, बरोबर? मग आता काय आहे का? देशाला कळेल ना. प्रामाणिकपणे अभ्यास करून या पोरांनी एवढे डॉक्टर लातूर मधून घडवले, याचा अर्थ लातूरमध्ये टॅलेंट आहे. लातूरमध्ये जे चुकीचं घडत होतं ते बाजूला गेलं. 2-3 आक्षेप. मला काही जण म्हणाले, सर तुम्ही एकेरी कशाला बोलता, माफिया कशाला म्हणता? मी लहान मुलाला सुद्धा आहोजाव बोलतो, जे माझ्या जवळचे आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे. सर माझ्यापेक्षा अगदी लहान जरी असेल, 20 वर्षांनी जरी लहान असेल, तर मी त्यांना आहोजाव बोलतो. पण कुठल्या माफियाला आहोजाव म्हणण्याचा संस्कार माझ्यावर नाही, म्हणणार नाही. त्यानं सिद्ध करावं, मी माफिया नाही, मी म्हणणार नाही. पण या पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांची जबाबदारी अधिक वाढलेली आहे. चुकीच्या गोष्टी याच्यामध्ये येता कामा नयेत, याच्यासाठी आपण सगळ्यांनी सजग राहणं गरजेचं आहे. चुकीचं काही घडत असेल तर त्या सगळ्याला आपण वेळीच रोखलं गेलं पाहिजे. आपलं कर्तव्य आहे, माहिती पाठवा. कुठलंही दुखणं वेळीच बरं केलं तर बरं असतं. नंतर गँग्रीन झालं, पाय कापावा लागतो, हात कापावा लागतो. परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या आधी आपण केलं पाहिजे. ज्या वेळेस हत्येसारखे प्रकरण ज्या लातूरमध्ये होत होते, क्लासेस मधल्या स्पर्धेच्या माध्यमातून जर होत असतील, त्याच वेळेस आपल्याला कळलं होतं गँग्रीन बनत चाललंय. आपण तेव्हा त्याच्याबद्दल आधी आवाज उठवणं गरजेचं होतं. ते झालं नाही, ठीक आहे. पण आज प्रामाणिकपणे काम करणाऱ्या क्लासेसच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. क्लासेसवाल्यांनी त्यांचे जे क्लासेस आहेत ते कॉलेजच्या टाइममध्ये घेतले नाही पाहिजेत. माझा कडाडून विरोध आहे. त्याचं कारण असं आहे की जर क्लासेस मध्येच
सगळी मुलं शिकत असतील आणि नावाला कॉलेजमध्ये जात असतील तर सामान्य माणसाच्या टॅक्स मधला जो पैसा तिथल्या सगळ्या प्राध्यापकांवर दिला जातोय, हे सगळं जे फ्रॉड चालू आहे तो फ्रॉड थांबणं गरजेचं आहे। ही शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं जे काम आणि पाप सुरू आहे ते पाप थांबलं पाहिजे। उद्या जर सगळे कॉलेज बंद पडले तर गरीबाचं पोरग शाळेत जाऊ शकणार नाही। लिहून घ्या माझ्याकडून, गरीबाच्या पोराचं शिक्षण संपलेलं असेल कारण त्याच्याकडे इथं फीस भरायला लाख आणि 1.5 लाख रुपये नसतील आणि त्या दिवशी गरीबाच्या पोराने फक्त बापाचं उरलेलं जे काम आहे ना ते करायचं नाही तर टोपले ओढायचे, एवढंच आहे। यापुढे जर कॉलेज व्यवस्था शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त झाली तर कधीही सामान्य माणसाचा, सामान्य कुटुंबातला मुलगा डॉक्टर होईन, इंजिनियर होईन, IAS होईन, IPS होईन किंवा पत्रकारही होईन असं म्हणण्याची काही वेळ येणार नाही। त्यामुळे आज मी शिक्षण मंत्र्यांची मुलाखत पुढच्या 2 दिवसात घेणार आहे आणि मी त्यांच्याशी तोपर्यंत भांडणार आहे जोपर्यंत या कॉलेजवाल्यांना ते सुतासारखे सरळ करणार नाही। एक समांतर जी इकॉनॉमी चालू आहे ती इकॉनॉमी उद्ध्वस्त झाली पाहिजे। कॉलेज म्हणजे शिक्षण आहे आणि ही शिक्षण व्यवस्था क्लासेस वाल्यांची बटीक नाही झाली पाहिजे, ती पूरक व्यवस्था होती। आम्ही सगळे सर, आपण सगळे ट्युशन काय होतं, पूरक होतं, शाळेला आपल्या कॉलेजला पूरक होतं। आज ते समांतर, काही काळ समांतर झालं, आता समांतरच्या त्या पुढे गेलं आणि आपली शिक्षण व्यवस्था क्लासेस वाल्यांची बटीक बनावी। आणि आम्ही म्हणतो की देशात शिक्षणाचा हक्क दिला, राईट टू एज्युकेशन, हाय राईट टू एज्युकेशन। व्यवस्था अशी बनत चालली आहे की सामान्य माणसानं शिक्षणापासून वंचित राहावं, सामान्य माणूस शिक्षणापासून दूर जावा। पत्रकार म्हणून आमची, सिव्हिल सोसायटी म्हणून तुमच्या सगळ्यांची, सर व्यवस्था म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण इथल्या सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून त्याला अगदी शिक्षणाची सगळी दारं खुली झाली पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करूया। चुकीच्या गोष्टीवरती न घाबरता, न डगमगता, कुणाला काय वाटेल असं न म्हणता माफियांना माफिया म्हणूया, त्यांना अरे तुरेच करूया, कारण त्यांची जागा जेलमध्ये असेल तर जेलमध्येच आहे असं म्हणूया। त्यांना जातीपातीच्या धर्माच्या मागे लपायची ताकद होता कामा नये, लपू द्यायचं नाहीये। शहराची अस्मिता काय म्हणायचं कारण नाहीये आणि आपण सगळ्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण करूया। कॉलेजेस मधल्या सुद्धा शिक्षकांनी केवळ पगार उचलून चालणार नाही, तुम्हालाही शिक्षण द्यावं लागेल आणि ते शिक्षण देण्यासाठी आम्ही तुम्हाला पे करतो सामान्य माणूस म्हणून, याची जाणीव सुद्धा ठेवायला हवी। माझं भाषण खूप लांबलं पण हे लांबणं गरजेचं होतं कारण सर तुम्ही आत व्यवस्थेत, त्यामुळे तुम्ही फार बोलू शकणार नाही। बरोबर आहे की मी सरांच्या अडचण होता कामा नये आणि मी व्यासपीठावर असं काही बोलू नये की सरांची अडचण व्हावी, त्याचंही मला कळतं मी काय बोलावं आणि काय बोलू नये। त्यामुळे एक लातूरकर म्हणून माझी तळमळ तुमच्यापर्यंत पोहोचली असेल असं मी गृहीत धरतो। पुन्हा बडे मुद्देत आहेच आपलं।